स्त्री सन्मान, आपल्या घरातल्या बाईला इतका सन्मान मिळाला पाहिजे आणि तो कधी मिळेल? तुम्ही दिला तर. कळलं ना? तुम्ही जर सन्मान दिला नाही तर लोक देणारच नाही, लक्षात ठेवा. तुमच्या बायकोला तुम्ही जर मोलकरणी समोर वगैरे वाटेल तसं बोललंय तर मोलकरीण पण तसंच बोलणार. हेच सगळीकडे चालतं. बाहेर गेल्यानंतर सुद्धा तुम्ही जर बायकोची किंमत नाही ठेवली तर लोक ठेवणार नाहीत. बरोबर. म्हणून स्त्री सन्मान सद्गुरूंनी खूप महत्व दिलेलं आहे. वा. सद्गुरूंनी त्याच्यावर पुस्तक ग्रंथ लिहिलेलं आहे, स्त्रियांची हितगुज म्हणून. त्याच्यामध्ये सद्गुरूंनी स्त्री सन्मानाला महत्व दिलेलं आहे. काय म्हणतात त्याला, मुक्त स्त्री मुक्ती म्हणत नाही, सद्गुरू म्हणतात स्त्री सन्मान. सद्गुरू म्हणतात स्त्रीला आपल्या इथे सन्मान मिळाला पाहिजे. मग ती सून असू दे, मुलगी असू दे, बायको असू दे, नाहीतर सासू असू दे, या सगळ्यांना आपल्या घरामध्ये सन्मान मिळाला पाहिजे. कालच मी सांगितलं, आमच्याकडे लक्ष्मीपूजनाला स्त्री म्हणजे आमची लक्ष्मी आहे म्हणून स्त्रियाचं पूजन करतात, म्हणजे ओवाळणी करतात. नवरे, अशी शिकवण आपल्या जीवनविद्येमध्ये आहे. मग सांग, कौटुंबिक सौख्य का नाही मिळणार? मिळणार की नाही? म्हणून स्त्री सन्मानाला खूप महत्व आहे.